यावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत कॅप्टन अजित कोरेकर आपल्यासोबत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. सर, खरं तर एक महत्वाची बातमी येते की अंतर्गत कलहानं पाकिस्तान वैतागलाय, कारण आत्ताच बलुचिस्तानात लष्करी वाहनावर हल्ला झालाय. अशात पाकिस्तान नेमका काय करेल आणि मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना ते शहीद म्हणतायत आणि आम्ही प्रत्युत्तर देणार अशी शरीफ यांचं म्हणणं आहे. कसं असेल भारताचं पाऊल? आपल्या एनडीटीव्हीच्या सर्व हजारो दर्शकांना व्हेरी गुड मॉर्निंग. परवाच्या हल्ल्यानंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आज ज्या डेव्हलपमेंट पाकिस्तानात चालू आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणावरती दहशत माजलेली आहे. सर्व ठिकाणी ब्लॅकआउट्स आणि इतर गोष्टी चालू आहेत आणि त्या माध्यमातून पाकिस्तानामध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर ही दहशत आम्हाला फार आवडती आहे आणि ती अत्यंत आवश्यक होती. भारताने जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये त्यांची 9 आपण स्थळं उद्ध्वस्त केलीत आणि जगासमोर हा मुद्दा आणला प्रकर्षाने की पाकिस्तान हे जगातल्या टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्पचा एक बेस आहे आणि भारताने त्यांची पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल जी ब्लॉकेड केली त्यातनं पाकिस्तान आधीच घाबरलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे आता भारताविरुद्ध आम्ही तुमची कारवाई करणार असं ते म्हणता आहेत, पण प्रत्यक्ष ते कारवाई कधी करतील, काय करतील हे आपल्याला सांगता येणार नाही. कारण 2 गोष्टी आहेत. एक तर पाकिस्तान ही कारवाई करण्याकरता म्हणून जे प्रकारचे स्टेटमेंट्स त्यांचे पुढारी देत आहेत ते त्यांच्या लोकल पब्लिकच्या करता देत आहेत की आम्हीसुद्धा काहीतरी करणार आहोत आणि पाकिस्तान भारताच्या विरुद्ध बदला घेईल असं वातावरण निर्माण करतायत. या वातावरण निर्मितीतनं त्यांना आपल्या लोकल पाकिस्तानी लोकांना एकत्र करायचं आहे आणि भारताशी जी कारवाई करायची आहे त्यांना त्याकरता त्यांना 2च पर्याय आहेत. एक तर त्यांना इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करावी लागेल आणि ती क्रॉस केल्यानंतरच ते आपल्यावरती हल्ला करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की भारतामध्ये कुठल्याही प्रकारचे टेररिस्टचे ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे हे नाहीत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे त्यांना हल्ला करायचा झाला तर आर्मीची एस्टॅब्लिशमेंट काही सिव्हिलियन टार्गेट्स असे ते निवडतील आणि त्यावर ते हल्ला करायला पाहतील आणि तो हल्ला केल्यानंतर भारताचं जे प्रत्युत्तर येईल, जे रिटॅलिएशन असेल ते एवढं प्रखर असणार आहे की पाकिस्तानला ते सहन होणार नाही हे त्यांच्या राज्यकर्त्यांना आणि तिथल्या मिलिटरीलासुद्धा माहीत आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं भारताविरुद्ध कारवाई करायचं ते शक्यतो टाळतील, फक्त आवाज करत राहतील. या सुमाराला भारतामध्ये मात्र आपल्या सैन्याने आणि राजकारणी पुढारी लोकांनी सर्व देशभरामध्ये अत्यंत चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे आणि सैन्य हे पूर्णपणे सजग आहे की त्यांनी कुठल्याही मिनिटाला जरी हल्ला केला तर आपला भारत जो आहे तो स्वतःचं संरक्षण करण्याकरता अत्यंत सक्षम आहे. आपल्याकडे आपल्याला कल्पना असेल त्यांची मिसाईल्स किंवा विमानं आली तर आपल्याकडे H-400 सारखं सिस्टीम की जे हवेतल्या हव्यात मिसाईल ह्याच्या हातच त्याला उद्ध्वस्त करू शकतात अशी सिस्टीम डिप्लॉय केलेली आहे. त्यामुळे आपण भारताच्या दृष्टीने आपण सर्व दृष्टीने तयार आहोत आणि पाकिस्तानला मात्र हल्ला करायचे 2दा विचार करावा लागेल, कारण भारताने दिलं प्रत्युत्तर त्यांना सहन होणार नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचा पूर्णपणे पराभव आणि नुकसान होऊ शकतं हे त्यांना माहिती आहे. अगदी बरोबर सर, पण अजून सुद्धा आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन पाकिस्तान करतोच आहे, जसं की शस्त्रसंधीचं उल्लंघन ज्यात 15 भारतीय मारले गेलेत. अशा वेळी आपली रणनीती नेमकी कशी असेल? याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यांनी जे आपले 15 भारतीय मारलेले आहेत किंवा मेलेले आहेत ते क्रॉस बॉर्डर फायरिंग जे कायमच चालतं भारत पाकिस्तानच्या सरहद्दीवरती, त्या क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये जे सीमेला लागून शहरं आहेत किंवा छोटे छोटे खेडेगाव आहेत, शेतकऱ्यांचे सामान्य माणसं आहेत, त्यांच्यावरती त्यांचे बंदुकीचे तोफांचे गोळे जाऊन पडतात आणि त्यातनं नुकसान तिथे होतं. आपल्या बॉर्डरवरच्या अनेक शहरांमधनं आपण जरी तिथल्या लोकांना शेल्टरमध्ये बंकर्समध्ये आश्रय घ्यायला सांगितला असला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या केलेल्या फायरिंगमुळे हे लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता यावेळेस भारताने काय करायला पाहिजे किंवा काय भारत करेल
तर भारत ही गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आणत राहील सारखं, कारण ती आजकाल एक इन्फॉर्मेशन वॉरफेअरसुद्धा आपण सतत चालू ठेवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतसुद्धा जर पाकिस्तानने जर 10 तोफगोळे डागले तर आपण त्यांना 100 तोफगोळे दाबून प्रत्युत्तर देतो आहोत. जी सूट सध्या सैन्याला मोदी सरकारने दिलेली आहे ते अत्यंत त्या पद्धतीने ते बॉर्डर काम चालू आहे. निश्चित असं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे उद्या 9 तारखेला म्हणजे IMFचं $1.3 बिलियन पॅकेज मंजूर होणार आहे. तोपर्यंत पाकिस्तान हा शांत बसेल असं वाटतंय का? कारण हे पॅकेज मिळवणं त्याच्यासाठी त्याच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे का? आपला मुद्दा एकदम बरोबर आहे. पाकिस्तानला आर्थिक पॅकेजची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते मिळवण्याकरता तो सर्वश्रेणी प्रयत्न करेलच. आणि त्याकरता थोडं थांबावं लागलं तर स्ट्रॅटेजी असं सांगून तो आपल्या पब्लिकला, पाकिस्तानला सामान्य जनतेला भुलवत राहील आणि हे पॅकेज मिळवण्याकरता म्हणून प्रयत्न चालू राहील. पण मला स्वतःला अशी दाट शंका आहे की पाकिस्तानने यावेळेस जी कारवाई भारताच्या सामान्य नागरिकांवर केलेली आहे त्यानंतर IMFसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची मदत देण्याकरता 10 वेळा विचार करेल. त्याचं महत्त्वाचं असं आहे की त्यांना पैसे का पाहिजेत, तर आपल्याला कल्पना असेल की पाकिस्तानमध्ये सध्या आणि गेल्या 4 वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती इकॉनॉमिक क्रंच झालेला आहे. त्यांची इकॉनॉमी कोलमडून पडलेली आहे. त्यांना त्यांचं शेती आणि त्यांना महत्त्वाचं उत्पन्न सुद्धा सध्या मोठ्या प्रमाणात कमी आहे. त्यांना मिळणारे इम्पोर्ट्स जे होते जसं त्यांचं रोजचे भाजीपाला असेल, धान्य असेल, पिठं असतील, ही त्यांना भारताच्या माध्यमातून मिळत होती. पण भारताने हे त्यांचं कधीच बंद केलं आहे आणि आता त्यांना परराष्ट्राकडून जे चौथ्या राष्ट्राकडून भारताचं मटेरियल घ्यावं लागतं आहे, त्यांना महागात पडतं आहे. त्याच सुमाराला पाकिस्तानमध्ये त्यांचं जे सैन्य आहे त्याला लागणारा दारुगोळा आहे किंवा परवाच्या बातमीप्रमाणे त्यांची जी जेट इंजिन्स आहेत त्या इंजिन्सला लागणारं फ्युएल जे आहे त्याचं शॉर्टेज त्यांच्याकडे इतके मोठ्या प्रमाणावरती आहे की 6 ते 7 दिवसापुढे त्यांच्या विमानांना फ्युएल पुरणार नाही अशी त्यांना स्वतःलाच भीती आहे आणि ते जगासमोर आलेली गोष्ट आहे. म्हणून ते पॅकेज हातात घेऊन पैसा पाडून घेणे आणि त्यातनं पुढे कारवाया करणे. पण त्याच वेळेस IMF समोर भारताने बाजू मांडताना सांगितले की पाकिस्तानला कोणी कुठली मदत केली तर ती फक्त भारताविरुद्धच वापरली जाईल आणि ती शस्त्रास्त्र दारुगोळा हे कलेक्ट करण्याकरता तो पैसा वापरणार आहे, ना की स्वतःची इकॉनॉमी सुधारण्याकरता. तर हा मुद्दासुद्धा IMFला 10 विचारात घ्यावा लागेल. आणि म्हणून पाकिस्तानला वाटतं तेवढं काही सोपी गोष्ट नाही आहे की त्यांना ते पैसे किंवा ते मदत मिळेल. निश्चित असं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे भारताला मिळणारा जगातला महत्त्वाच्या देशांचा पाठिंबा ही जमेची बाजू आहेच, पण चीनला पाकिस्तानचा पुळका आहे आणि त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढू शकते का? आपण अगदी बरोबर हा मुद्दा समोर आणलेला आहे. बऱ्याच लोकांना याची कल्पना करायची असेल किंवा मला नसेल, मला माहिती नाही की आपल्याकडे कायम असं एक वातावरण असतं, राजकीय पक्षसुद्धा म्हणतात, मोठमोठे पुढारी म्हणतात की भारताने ताबडतोब POK ताब्यात घेतला पाहिजे. POKमध्ये आपल्याला कल्पना असेल जेव्हा पाकिस्तानचं आणि भारताचं 47 नंतर युद्ध सुरू असताना त्यांनी JNKवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सैन्याने त्यांना ढकलत मागे नेलं होतं. आणि आज जी LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल आहे, तिथं आपलं सैन्य पोचून त्या रझाकारांना मागे ढकलत असताना आपण युनोमध्ये गेलो आणि युनोत जाऊन आपण तिथून शांततेचा ठराव आणला आणि आपल्याला त्या ठिकाणी हे करावं लागलं, सैन्य सीज करावं लागलं. पण त्याच्यानंतर 52-55च्या सुमारामध्ये पाकिस्तानने POKपैकी 5000 चौरस किलोमीटर एवढा प्रदेश चीनच्या ताब्यात दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा केव्हा POKचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला हा विचार करायला पाहिजे की आपल्याला दुसऱ्या पाकिस्तानकडनं POK ताब्यात घ्यायचा नसून पाकिस्तानने परस्पर भारताचा चीनला दिलेला जो भाग आहे तो संबंधित आहे, त्यामुळे चीन पण त्या ठिकाणी कन्सर्न्ड आहे. त्याचप्रमाणे स्कार्डू वगैरे इतर ठिकाणी चीनला त्यांनी विमानतळाकरता जागा प्रोव्हाइड केलेली आहे. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानशी आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला नुसता पाकिस्तानचा किंवा POKचा विचार करताना चीनचा असलेला संबंध जो आहे तो पण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आपल्याला त्या पद्धतीने ह्या सगळा विचार करूनच माझी कल्पना आणि भारत सरकार आजपर्यंत जी पावलं उचलत आहे ती अत्यंत योग्य उचलत आहे. कारण एका वेळेस आपल्याला 3-3 बॉर्डर्सवरती लढाई करण्याकरतासुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे सगळ्या देशालासुद्धा. आणि त्यामुळे तातडीने अशा प्रकारची कारवाई करणं योग्य आहे का नाही योग्य आहे असा विचार खूप वरच्या लेव्हलला आपल्या पंतप्रधानांनी केलेला असेल. त्यांना सैन्याच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे सल्ले दिले असतील आणि म्हणूनच त्यांनी यावेळेस फक्त 9 टार्गेट्स प्रमाणामध्ये
केले की ज्याच्यामुळे एस्केलेशन वाढू नये, आणि हा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं. नक्कीच सर. आणि त्यामुळे आता या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणखी काही दिवस हे निर्णायक असे ठरणार आहेत. धन्यवाद, आपण NDTV मराठीवर आलात आणि अचूक असं घडामोडींचं या सविस्तर आणि सोप्या भाषेत विश्लेषण केलं त्याबद्दल आपले आभार. सांगायचं असं